माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे निकाल वेगाने लागतायत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पॅनलचा विजय जवळपास निश्चित झालाय। कारण अजित पवार यांनी उभारलेल्या पॅनलचे 11 उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत आणि जवळपास 16 उमेदवार त्यांचे विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। पॅनलच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे। विरोधी गटाचे दोन पॅनल थांबले। बापूजी कंडेश्वर आणि सहकार बचाव या दोन पॅनल मध्ये 4-5 उमेदवाराची निश्चिती चालली आहे। साधारण किती उमेदवार तुमच्या आघाडीवर आहेत आता सध्याच्या घडीला? आपल्या जवळ सगळ्याच उमेदवार आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचा निर्विवाद विजय जो आहे तो संपादन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने अनेक उमेदवार जे आहेत ते विजय झालेले आहेत। यामुळेच कार्यकर्त्याकडून जल्लोष साजरा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी गुलाल उधळत अजित पवार यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष साजरा करत आहेत। फटाके आणि गुलाल उधळून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगाल, खऱ्या अर्थाने तुम्ही गुलाल उधळलेला आहे, किती जागा निवडून आलेल्या आहेत? आतापर्यंत आमच्या माळेगाव गटातले 3ही जागा निवडून आल्यात। या अगोदर मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी कॅटेगरी मधून आणि एनटी कॅटेगरी मधूनच्या जागा आणि ब वर्गाच्या अशा म्हणून आतापर्यंत विजय घोषित झालेल्या दोन महिला अशा सर्व आतापर्यंत जे डिक्लेअर झाले ते माझ्या जागा निवडून आल्यात आणि इतरही जागेवरती आमच्या पॅनलची विजय घोडदौड चालूच आहे। गुलाल आमचे माळेगाव गठा लागल्यामुळे गुलाल उत्सव साजरा केलेला आहे। संपूर्ण चिट लागलेली आहे। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने फटाके आणि गुलाल उधळलेला आहे, कसा उत्साह साजरा करतात? कारण दादांचा विकासच त्या पद्धतीचा आहे, त्यामुळे सगळे सभासद दादांच्या मागे गेल्यामुळे सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। चेअरमन पदाची सूत्र दादांनी हाती घेतल्यामुळे विजय साजरा केला। आपण जर पाहिलं तर आता निर्विवाद वर्चस्व जे आहे ते निळकंठेश्वर पॅनलचं राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता चेअरमन पदे अजित पवार यांची निवड होणार आहे। आता चेअरमन देखील अजित पवार राहणार आहेत। प्रश्नच नाही, दादांनी आधीच 13 तारखेला डिक्लेअर केलं उद्याचं चेअरमन मीच आहे आणि दादांच्या शब्दावरती हे जनतेने जो प्रेम दाखवलं आणि त्या प्रेमाचं रूपांतर आज मतात झालं आणि मताचं रूपांतर आज या विजय जल्लोषात गुलालात झालेलं दिसतंय। यामुळे आता या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यामुळे चेअरमन पदी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार हेच होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।